आमच्या देवाची मतीच आहे ना तशी. गावात कुठं बी जा, घरांना ना दरवाजा येत ना खिडक्या आहेत. किती दिवसापासून आहे ही प्रथा? झाले असतील 100-500 वर्ष. आणि हे खरंय का हो? इथं चोरी बिरी काही होत नाही ते? आत्ता आलाय खरा डार्लिंग चान्स. यथा शिखा मयूराणां नागाणां मणयो यथा तथैव सर्वशास्त्राणां गणितं मूर्धनि तिष्ठति. अर्थात ज्याप्रमाणे मोराच्या मस्तकावरील तुरा, नागाच्या फण्यावरील मौल्यवान मोती, त्याचप्रमाणे सर्व शास्त्रांच्या शिरोभागी गणित आहे.
आला का? काम अर्धे सोडून कुठे गेलता रे तू? उद्याचा अभ्यास चिरायला गेलतो फिरत. अभ्यास उद्या खांदा कोण यायचं तुझं बाप? 3 दिवस झालं शाळा बुडती. एक दिवस अजून बुडली तर मरत नाही तू. जा. हे आहे मी नाही जाणार उद्या कामाला. माझा अभ्यास पण माग राहतो या. उद्याच्याला चल म्हणतात तर जा की. पगारातून कापड घे तुझी तुला. कापड घे. मागल्या वेळेस बी अशीच म्हणलेली कापड घे. मग जा बापाला सांग जा तुझ्या. उगा माझं नग डोकं खाऊ. विराजी तुझा दोस्त आला बघ. जा जा. अरे बरं नाही ना त्याला 2 दिवसापासून झोपलेलाच आहे. तू पण नव्हता वैरा गेला शाळेत. मला वाटलं उद्याचा अभ्यास तुला माहिती असेल. कुलकर्ण्याला विचार आणि मला पण सांग. आज माळावर गेलतो गेला. काळी चिमणी दिसलेली. नाही घलीची एका जागेवर बसतच नाही रे. सारखी इकडून तिकडे उडती बघ. 2-3 तास तिच्या माग हिंडलो पण काय घवली नाही. मला वाटतंय भूताच्या माळावर चिमणी सापडून बघ. मला बरं वाटलं की जाऊ. घे. ए उठ रे, चहा पी. काकू वेदांत आहे का? वेदांत काय कडाचं पोरगा आलाय बघ. उद्याचा अभ्यास सांग की. इंग्लिशच्या 2 धड्यांचे शब्दार्थ, चोखामेळ्याची कविता आणि गृहपाठाचं सगळं पूर्ण करायचं. पूर्ण कर तुझं. कर तेवढे. कोण आहे रे? मीच आहे. एवढा रातचा कशाला तरपटतो रे? का नाही राखेल बघतो. कशाला राखेल जातो? गपझोप.
चल का जेब्या किती उशीर लावतो अरे किरा किती वेळ झालं ताटकळ थांबले ती पोर. थांबू दे की तुला काय करायचंय. अरे थांबू दे पोर असतं तर काय केलं असतं कुणाच ठाऊक बाई. भांग पडलाय का. हा पडलाय लय सलमान खानच्या वर नखरे लागत तुझे. आला पिर्या ही बघ काय चिमणीच आहे घर. मला का लय मोठं आहे पारे बिरवायचं आहे. झाला का मला तर चिमणीच वाटतंय पण नुसतं पक चालतंय का नाही ती मला नाही लाग माहिती. मला का 100% ही पारवाच आहे का. जेव्या दुसरी चिमणी चालत ना गार मला काळे सांगितले अवघड आहे गाड्या. खेळकी तुझं डाव आहे माझं आहे का. खाली काय त्याला उतार धरले जरासं ते का झालं दे. जायची का नाही म्हणलं हाता नाही घरी थरथरी सुटते रे. तू नाही घेतली तर ह्यो घेईन घे जाती जाती. अरे ह्याच काय आमचंच आहे म्हणलं होतं आहे मग. शाळेत जायचं नाही काय जायचंय की जा ना मग उशीर होईल. वेदांत रामकृष्ण कुलकर्णी येस सर. जांबुवंत कचरू माने येस सर. अजून कोण राहिले रे गृहपाठाच्या वया द्यायचं. काय पाटील आज मी नाही का वेळ भेटला अभ्यास करायला.
आता. बोला की सर. संग्राम दादा, शिकायची गरजच काय आपल्याला? बाप काही येडा म्हणून कमी होतोय. उद्या जमलं तर आणा ग्रहपाठाच्या वया. बसा. सर मी मागच बसतो. बस की, तिथं काय चावतंय होय? सर दिने मला 1.5 फुटे म्हणतोय. ए माकडा, कसं कशाला म्हणतो र? अयो मी नाही म्हणलो सर, हे काय बी सांगताय. पुन्हा जर तसं म्हणला तर थोबाड बुडीन बघ. नको सर, ते हात लागले तरी मला मारतोय. ठीक आहे, बस जा. संत चोखामेळा यांचा उस डोंगा परी रसवून हे डोंगा हा अभंग आजच्या तासाला आपण समजावून घेऊया. वर्णापेक्षा, धर्मापेक्षा, जातीपेक्षा माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या गुणावर अवलंबून असतं. हा विचार संत चोखोबांनी या अभंगामध्ये, या कवितेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून समजावून सांगितलेला आहे. तो आपण आज समजावून घेऊया. अभंग अतिशय सुंदर आहे. सुरुवातीला तो समजावून घेऊ. उस डोंगा परी रसवण हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. कमान डोंगी परी तीर नो हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. चोखोबांची ही कविता आपण समजावून घेतोय. माने, तुझी आई आली बघ बाहेर. नदी डोंगी परी जळनो हे डोंगे, काय भुललासी वरील या रंगे. चोखा डोंगा परी, ए समोर बघा रे, हसायला काय झालं? चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. वेगवेगळ्या दृष्टांताच्या, उदाहरणाच्या माध्यमातून संत चोखोबांनी गुणाचं श्रेष्ठत्व, भावाचं मोठेपण पटवून दिलेलं आहे. ऊस वाकडा असतो पण रस असतो का वाकडा? तशा पद्धतीनं धनुष्य वाकडे पण बाण सरळ जातो का नाही? तू कशाला आलती शाळेत? आलती शाळा शिकायला. म्हणलं मी पण शिकते, नोकरीला जाती मॅडम गत. आहे मुंदाळ शिंदे कुठं काय, दुपारी सरपणाला गेलती साळमोर, याला बघाय गेली कसा शिकतोय म्हणून. परत जर तू शाळेत आली ना, मी शाळा सोडून देत असतो बघ. नाही बाबा, आयच्या नाही येत. जा. दादा मुंबईला जायचं नाही पहिले बघा ना. पुढच्या आठवड्यात जाणार आहे. हे अनु म्हणत होतं मुंबईला म्हणे बाय बी मॉलिश करतात. तसं नाही द्या का, अंग ठणका लागलं का मुंबईला जायचं, आणि डोकं ठणका लागलं का तुझ्याकडे यायचं. आता काय म्हणतोय कचऱ्या, डुकर माजले तिला का? गुडगलही त्रास द्यायला लागले. धावपळ नाही जमत. अवघड आहे का? हागायला बी दिनात माणसाला. नाही तर काय, ते घोरपड्याच्या ढुंगण्याला चावलं डुक्कर. बघ जमतंय का? कधी चावलं म्हणजे हाकता ना. उंची वय महागायची कुठली तरी काय फरक पडते का? दिल कर. राणी घे. अगं तिला शिवू नको. तुला डुक्कर शिवले लागलाय का? उठ. सर आत येऊ का? ये राणी. सर राणीला घरी नेऊ का? का ग? तिला डुक्कर शिवले. कुठे गेली ते डुकराला धडकायला? नाही सर, डुक्करच तिला येऊन ते टाकले.
राणे डोक्यावर आंघोळ कर ग नीट आणि ते कापड भिजव गोमतरशी पडते मी. काकू माझं पण. ए ए पोरा काय करतो हा ते घरट कशाला पाडतो. वाढत नाही. काळ्या चिमणीचा आहे का पांढऱ्या चिमणीचा आहे बघतो. काळ्या असून दे नाही तर पांढऱ्या उतर खाली. अरे चिमणी बामणी नसती तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाही तिला. तोच्या मारून मारून जीव घेतात तिचा. उतर खाली. तू काय तोंड बघतो तुला काही वेगळं सांगू का. हो खाली. जब्या खाली उतरायचं का रे. उतर. जब्या कसं उतरू रे खाली. चालला तसा उतर की. आयला डोळ भिंगा लागले लागा. मग टाक उडी. अयो जब्या थांब केला का. ए उतर नाही तर बस बाबा. काय कचरू कसली मीटिंग आहे. जत्रेची. जत्रा आलीच नाही का जवळ आता. आहे पगार आणला का. आहे आणलाय. पर सुरकीला पाहुणे यायचे ती तुला पॅन घेऊ की जत्रेला. दिवाळीला पण अशीच मानलेली. दोन पॅन्ट घेऊ जत्रेला. हा तर होय राजा तुला ती काळी चिमणी माहिती आहे का. कसली काळी चिमणी. ती बघ एका जागेवर बसत ना सारखी इकडून तिकडून इकडं उडती बघ. तिला पतंग सारखी शिट्टी असते. बघितलेली असेल बाबा पण तिला काय झालं. तिला काय नाही झालं पण तिच्याबद्दल तुला काय विशेष माहिती आहे. अरे बाबा काय कोड्यात बोलतोय कुणाच ठाऊक. फोड करून सांग. तिला जाळल्यावर काय होईल. तिला जाळल्यावर काय होईल म्हणजे तिला जाळल्यावर मरून जाईन आणि काय होईल. शाले काय आरडाओरडा चाललाय का. आण गॉगल तो इकडे. झालं का वाच पुस्तक. ते भारी बरं का मोहिनी विद्या. जेवू तुझं. ए डोकं रावलं अडकले तेवढं काढून सोडून दे बाहेर. अरे नुसतं काढून सोडून दे बाहेर म्हण. मी नाही काढत. ए बरे ए काय जब्या काय झालं रे जब्या.
अरे काय काय बी काय येतं का नाही तुला? हा का बाहेर बिरा झाला का काय? पाटलं तुला बांगल्यावर बोलावले. लांब नेऊन सोडून दे. नाही घरीच घेऊन जाईल. कचरे तो पोरगले माजुरडे रे. हा मोकार उलट सुलट बोलतो. तो जेवण नाही का येत ना का अम्मा लहान आहे. लगीन करून दिलं तर पोरं होतील त्याला. कचरे तेवढं पाणी काढून घे आणि हो बी कोरडं करून घे. आला का कुत्री मारून? त्या पाटलाला उलट कशाला बोलला रे तू? लय माजल्या का तोंड वर करून बोलत जाऊ नका. गावात राहायचंय मला. लय आमदाराचं पोटचं असल्यावानी बोलतो. पाहुणा आलं रे. वांग 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 पाणी घ्या ना पाणी. नालरोंड गुबल्यावंड आंबोळकर नाला कमिनी वारखेर नाला देऊर भागीसाक. काय खेंगट मेंगट बोलणं चाललंय? अहो मराठीत बोला की बोलणं जरा कळू द्या की हो. नाही मी त्यांना सांगत होतो का हातावर पोट आहे पर देव काय उपाशी मारत नाही. 2 पोरी आहेत आणि हे एक पोरगा आहे. शाळा किती हो का? हा 7वीला आहे. आपली भाषा बोलायची इलाज वाटते त्यांना. घरात बी मराठीच बोलावं लागतं त्यांच्या बरोबर. झालं का? हे आवरलं का ग? हा उरकीच उरकीच. नाव काय? सुरेखा. सगळं नाव सांग पुरी. सुरेखा कचरुमाने. गाव हेच आहे. हीच आहे म्हणजे? अगं गावाचं नाव सांग की. आकुळनेर. माहित नाही होय तुला? सांग. हा आकुळनेर. हा तंग माहिती किरकी. घाबरी शिरकी. घाबरीस मान. 5 गाडा गाडा. अकोळनेर. अजून काही विचारायचंय का? बघून गिरायलास पुन्हा म्हणायचं घरी गेलं बघितली नाही म्हणून. जातो आता. ₹50,000 हुंडा, 1 तोळ्याची अंगठी आणि लगीन करून द्यायची. बरोबर आहे ना? बरोबर आहे का मंडळी? बरोबर. एवढी ऐपत नाही पाहुणं माझी. तुम्हीच बोला काहीतरी. बोलल्याशिवाय बोलणं कसं पुढे सरकणार? अवघड आहे. काय बोलावं? बोला. पटलं तर पटलं, नाही तर नाही पटलं. बोलायला कुठं खर्च होतोय?
गरीब माणूस आहे. एका पोरीचं तर वाटोळ झालंय. मसलंही वाटत हिचं चांगलं व्हावा, तर 20,000 हुंडान माझ्या दारात माझ्या ऐपती प्रमाण लगीन करून देईन. तुम्हाला पटतंय बघा. बर फोडा सुपारी. बर मंडळी फोडायची का सुपारी आता? हे डोकं राहू अडकलंय. तेवढं काढून सोडून दे डोकं शिवलंय. काढून सोडून दे बाहेर म्हणा. शिवे देते लागा. चिमणी गावणार सावरणं हेच मध्ये मध्ये चाललंय. शिव्या दिल्यावर काय होते? चांगलं नसतं लागा शिवे दिलं की. त्याचा जाग फुगा तुझा डोळ्यावरी उठे नात सांग कणी तुझं गुलाबी नवट. अग नाही बोलाय टोंडी खोट रूप तुझं मोठ. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो. माझा जब्याग जब्याग शालेवर मरतो. माझं जब्याग शालेवर वीस 20,000 नव्हतं म्हणायचं. पोराला सुरकी पास झालती. फुकटात लगीन केलं. नाही म्हणलेस तर उचल उचल उचल. शेख साहेब, मागच्या वेळेस तुमच्या गल्लीतून अजिबात वर्गण नव्हती आली बरं का? नाही नाही येईल या वेळेला. मंडळी हे बघा, आपण यंदाच्या टायमाला वर्गणी थोडी वाढवून घेऊ नाही का? म्हणजे 50ची 100 करू, पण 100 कंपल्सरी करू. करू म्हणजे करायची सण सोडायच ना कोणाला, कोणी काय असं ना. मी काय म्हणतो, गावातलं संडासाचं काम अर्ध्यावर खोळंबलं. जत्रेतून जी काय वर्गणी गोळा होईल त्यातून हे काम पूर्ण करायला काय हरकत आहे? चहाचं झालं का? कचरू चहा घे रे बाबा. इकडे ते जरा 2 दिवस पाया खांद्या जा की बापा बरोबर. मी नाही जात, माझी परीक्षा जवळ आली. ह्या बारीच्याला पॅन्ट पण घे जा. जीनची पॅन्ट घ्यायची आहे. अरे मग घी की कसली घ्यायची ती जीन फिनची. लय महाग आहे ती. मुर्दा परत आला. अरे करतोय म्हातार झोपायचं सोडून तडपडतंय. ए उचला भार पटापट. पाहुणे म्हणतात जाऊन दे जाऊन दे, पण ऐकायला नाहीत का?
हा बापाची पेंड अशावणी चालली का बोंबलत अक्का काय मूर्ख आहे आवडत चालेल 1000 ते बघा पण येऊ नका इकडे येतं ऐकायला आला फिर चिट्टी गेरा इकडं लय भारी लागत तुझं अक्षर काय सांगता येत नाही शालिनी वास तर आवडून दे तिला बरं पिऱ्या मी शालूला आवडेल का काय माहित गाड्या ती वरच्या जातीची हाय न श्रीमंत पण आहे लागा आला चिमणी काय पाहिजे लागा कस काय गवत नसन रे चिमणी लय खतरूड चल घरी मला पेप्सी काय जायचं लागा मी पण येऊ करत तुझ्या बरं पेप्सी का चालन की पण पेप्सी कुठे ऐकायची गावातून कुठं गावात नाही गेला का दुसरीकडे ऐकली तर चालते चालन की अरे चल 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 तरी की ऐका रे. अरे 2 दिवस सुट्टी आहे तर जा की बापा बरं कामाला मी नाही जाणार तुला देतो 2 दिवसाचा पगार अरे पगार देणार कुठून देणार पेप्सी काय जात की जणू किती मिळतात पैसे किती का मिळाना तुला 2 दिवसाचा पगार दिला म्हणजे बस ना उरलेल्या पैशातनं मला जीन्सची पॅन्ट घ्या जीन्सची पॅन्ट
मला का आणखी थोडी उचल मिळेल का? अरे कचरा माझ्याकडे कामच नाही काय तर उचल कुठून देऊ? भाव चांगला मिळाला उसाला यंदा. तुमचा किती गेला टोटल? 500 टन झाला की. मग काय यंदा दिवाळीच. वय 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 काय रे गजरू? सरपंच 5,000 होईल का मदत? आयला तू पण अशा वेळा बघून पण ए 200 तरी. हजार एक असतील. तुझ्याकडेच बघते ना. अरे 100% तुझ्याकडेच बघते. चल त्या बाजूला जाऊन एवढं घाबरत असतात पहिलं का? आणि आंधळ घेऊन सांगून तुझ्याकडे बघते. खरं बघते का? चल मागे जाऊन बघ, मागे बघते. चांगलं होतं ना? अभ्यास सोड, आपण हे खाऊ. चालेल. ए काळ्या ओट, तुला सांगितलं नाही थांबायचं नाही म्हणून. काळ्या म्हणू. काळ्या म्हणणार काय करशील रे? नारसाळ्या गावात राहायची लायकी आहे का? शालूकडे बघतोय. परत जर शालूकडे बघितलं ना बघ मग. चल ऐक. थांबय. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो. ए ठुमका ठुमका. अरे गप्पी, अशाने तर चिमण्या उडून जातेल्या. अरे तुझा बाप ओरडलेला काय एवढ्याच वर्षाने? आईला थोडक्यात सगळी लगा नाही तर चिमणी मारायची होती. हे थोडक्यात उचली का बस. किती खतुडे घाल रे चंग्या. हा सगळी गावातली माणसं त्याला भेटत वाटत. पिरा जीनच्या पॅन्टीवर टी शर्ट चांगला दिसेल का? शर्ट उभा राहा बरं तू. कशाला? अरे भरा तर ना. पहिला जाव्या तुला जीनची पॅन्टवर टी शर्ट चांगला दिसेल बघ. होय ना, मला पण तसंच वाटतंय. आपल्याला एक चिमणी गावून आला का? किती झालं? एक चिमणी गावून आला म्हणजे काय जोक आहे काय? आईला आपल्याकडे बंदूक पाहिजे होती ना. पहिला का घातली 12 वाजून गेले असतील गाड्या.
मसाला आणि आवडते ना? नाही बाबा. आईच्या आईच्या नाही आवडत. मला तर आई पण सांगायला आहे. तसं का नाही बाबा. आईला मग तू कशाच्या विचारात असतो तर? छब्या तुला माहिती कर ते म्हणत होतं की शालीन संग रातच्याला गच्ची भेटतात जाऊन. पण तू कशाला टेन्शन घेतो? लय इकडं ऐकलं व्याद्या संग्रहाच्या सांगण्यावर व्याद्या खोटून बोलत असून. हा गरीब गाण पाट्यात पाय. आजीला लागल्या उचक्या. उचकी काय केलं थांबली ना म्हणून दवाखान्यात गेलो तेव्हा थांबली उचकी. लय टाईट जाऊ दे. नको नको आज नको. अरे लय टाईट जाऊ दे. मी खेळा जाऊ दे त्याला. ए कचऱ्या वडली का पाचची? वड पाचची चायला. कचऱ्या डायरेक्ट घरी जेवून झोपाय. चला चल निघ. वड पाचचे वड पाचचे वड पाचचे वड पाचचे वड पाचचे वड तिजायला. ए कचऱ्या वड पाचचे वड पाचचे. रट्टीवाडी सुका मान उदास ನಿನ್ನ ಬಾಗುದಿ ದುಡ್ಡುಗಳ ಜಮೀನ್ ಸರದಿಲ್ಲ ಸರ. पहिला तर संधी ना तारा की हुंडे ना तर लावा गाडकी. फिरे थांब. फिरे थांब. काळी चिमणी बघ ना. त्याच्यात कमी शकतो. तुम्ही एकच धरून बसले. हो चिमण्या ऐकता तुम्ही? हो चला येतो. काळी चिमणी आहे का? काळी चिमणी कसली? तिला बघा पतंगासारखी शिट्ट्या असते लांबकी. असली चिमणी नाही मिळत इथं. आयला जब्या खूप मास रंगबेरंगीला का? माणूस म्हणला काळी चिमणी नाही काय आपल्यावर. काळी चिमणी पाहिजे होती का? होय का? सायकल तुझी आहे का? ड्रायव्हर टेम्पो. उठला
लागा चल जाऊन दे जाऊ दे तरडू नको हे जर त्याला घेऊन जा राम 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 आहे का काय काम बिम आहे का आता तर नाही गेले काय असलं तर मलाच सांगा होय होय बर का हे शान घेऊ का थोडं घे ₹100 मिळतात तुझ्याकडे परत दिले तर चालतं ठीक आहे अर्जय बे सापडली का चिमणी चंक्या सायकलीचं भाडं किती झालं रे? काय 150 रुपये झाले असतील खरं तू रडायला काय झालं शाली नाही म्हणली काय तुझ्या बापाला कळत काय मग तुझ्या बापाला रडायला काय झालं नसतं अरे सायकल आणि पेप्सीची खोकडी चेंगरलं शेंगरलं चेंगरू दे मग नको देऊ भरपाई माझी चल रडायला काय झालं मग उठ नको देऊ भरपाई माझी बस एक डाव खेळू बस चिमणी सापडली का नाही सापडले पग सापडला पग नाही चालत चिमणीच लागते खरं आहे करा चिमणीचा तुझा विश्वास आहे का नाही हं. तुझा विश्वास लय झालंय किती झालं 10 रुपये ए इथं काय करत रे तुझी आई आजारी आहे जा बाजारात तरी जा बस उठ चल 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 काय रे काय बसलोय कुठं त्या हुकलेल्याच्या कशाला नाद लागतो रे त्या चंक्याच्या काय लय 12 बोड्याच आहे ती चांगल्या चांगल्या लिकून खाल्लंय तिथं परत दिसलं ना टांगच तो तुझं जा बाजारात आयल पाठवून दे
केवढ्याला दिलं रे झाप? 100. 100? एवढा महाग असतोय वय रे? 60ला दी. 60ला बरोबर आहे दी. एवढंच झालाय 200 रुपयाला. 70 दे की. बरोबर आहे 70. जाऊ दे. पोरग हो दादा, की पोरग कुठे गेलं? पाणी बिणी प्यायला गेला असं. आता येतो होतं की. मावशी घ्यायचा आहे ना झाप? आयला जब्या उद्या जत्रा आहे गाड्या. होईल का? शालीच्या डोक्यावर राग टाकायला लय सोपं जाईल. कोणाला दिसायचं बी नाही. होईल का? पिऱ्या नाना काय म्हणत होता, तू चंक्याच्या इथं कशाला बसतो तू? आणि माणसं बी म्हणतात त्या चंक्याचं काय खरं नाही. आला चंक्याचं खरं असेल का रे? पण कोणी डोक्यावर राग टाकल्यावर भुलतं का? काय माहित गाड्या, पण जेव्हा तुला माहिती का चंक्याची बायको लय सुंदर होती जणला का. सगळी माणसं बोलायची याड्या चंक्याच्या प्रेमात कशी पोरगी बोलली. पुण्याची होती जणला का, श्रीमंत घराची. एक दिवशी काय झालं, त्या पुरीच्या भावाला आणि त्या पुरीला घेऊन गेला. तर चंक्याला कुत्रीच्या आगत मारला का त्याने. तेव्हापासून पेताय लागा तिले. आलं तू काय पण मन गाड्या फिऱ्या. चंक्यालेच भारे, खोट बोलणार नाही ते. त्याने माझ्या सायकलीची भरपाई पण नाही घेतली. आणि मला म्हणत होता तू माझ्यासारखाच आहे. पण तुझ्यावर लय जीव आला का चंक्याचा? तू दप्तर नीट ठेवत जा की रे जागच्या जागी. हे घे.
जगा फक्त नवीन कापडे घेतली चांगलीत करा अयो आज पॅन्टीला इस्त्री करायची काय चल का लवकर गाडी किती वेळ हा का जातो ते तिकडेच बसतो एक काम कर ते 50 रुपयाची थोडी आणजा जा प्रिय शालू मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही मला माहिती आहे की मी गरीब आहे तुझ्या जातीचा नाही पण मी तुला खरंच सांगतो माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही तुझी आई पण नाही तुझ्या प्रेमासाठी मी काय पण करायला तयार आहे तू मागितला ना तर मी माझा जीव पण देईन तुझ्यासाठी तुझ्याशिवाय जगात माझं दुसरं कोणीच नाही दिवस रात्र मी तुझाच विचार करत असतो माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघ शालू मी तुला आवडत नसेल ना तर तू माझी चिठ्ठी फाडून फेकून दे मी समजून जाईन पण तुझ्या घरच्यांना सांगू नको दुसऱ्या कोणाला पण ही चिठ्ठी दाखवून माझा हसू उडवू नको जर तू पण माझ्यावर प्रेम करत असशील ना तर चिठ्ठी लिहून उत्तर दे नाहीतर तू उद्या शाळेत येताना ना 2 वेण्या घालून ये मी समजून घेईन की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे तुझ्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहणारा फक्त तुझाच जांबुवंत चाललोय की मग देख की मग काळ्या चालले घेत ना 2 गोळे दो चल तुला सदर घेऊ चल अरे आता नुसतं सदर घेऊ पॅन्ट घेऊ परत चल नका राहू दे चल रे फिर चल अरे चल रे बाबा चल काय कचऱ्या सदर बघायचं आहे पर्सेंट जरा हलक्यातलं दाखव की दाखव 100-150 बघ कुठली आवडली तुला ही आवडली ती पॅक करू हा अजून कुठली घेत आहे एक नंबर चादर आहे आज काय जाळून दूर संगत दिसतोय तुमचा हा कुठं निघालाय तुझ्याकडेच आलतो शंक्या आज हाल किती की वाजव केमच्या हाल घेत ना हा देतो तुला पण एक नंबर वाजवच्या दणका उडवून द्यायचा नुसतं बघ की तू दिली तुला चल
उमर आलो. येतोय का? अरे 0 मिनिटात येतो. आता नसते येत लागा. आज असलं नसणार की शाली बघ मी कसं झाली पाहिजे.
त्या कचऱ्याला जरा वाड्यावर पाठवून दे. चल चल. हे कचऱ्याला कळलं का काय झालं जत्रात आज? नाही की. तुझ्या फॅन्ड्रीने घातला ना घोळ. देवाच्या पालखीला धडकले ते डुक्कर. तो उंद्याच्या उंद्या ते पिसाळ्याला डुक्कर मार. कळलं का? 2 दिवसांनी लगीन आहे मायापुरीच. 2 दिवसांनी आहे ना, माचून दे ना. उद्या सांच्याला शाळेमोर कुस्त्या आहेत. तिथं आणि त्यांनी काहीतरी राडा नको करायला, त्याच्या आत मार. एकट्याचं काम नाही मालक. काय लेका कचरे हा. मग बायका पोरासनी घेणं बरोबर. पाहिजे तर जत्रेच्या वर्गणीतून 2-4 हजार रुपये घेऊन जा. धर. आणि उद्या पाट पाट माणसं हागायला जायच्यात मार. नाही तर तिथं अनेक काहीतरी करून ठेवायचे गोड. हे जब्या 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 उठ 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 उठ. सांगितलं की तू रविवारी मुहूर्त आहे वय. रविवारी मारू टोका. रविवारी शाळेला सुट्टी असते ना, म्हणून आज दोस्तांच्या समोर डुक्कर पकडायची लाज वाटते. तू सांग बाबा, तुझा बाप वाच.
वांगवली. हा थांबा थांबा तिथंच. सर्कस बघायला आलं का तुम्हाला? ए! चल ये की. ए जब्या पाच घर तुझ्या हातात. आणि धुरपे ते इकडून दे. तिकडून आलं का हाकल. जब्या काम में पीठ. कुठं मेली सगळी? सुरके कुठं मेली सगळी? जबे कुठे? कुणाच ठाऊक. कुठे गेला तर तू? लघवी करा. आईन वागताला बरी लागते तुला मुतायला. तोंड नको बघू माझं. चल तिकडे. आणि आता परत गेला ना चटीतच मुतवतो तुला. मेन दूर पे आणतो तिकडनं हाकलं डुकराला. वाकर घाल तिकडे सर. दातड काढायला काय झालंय का? माझी मी असते, तुला काय करायचंय?
हुश हाय जरा माग ना ना की दगड मला कळतंय तू का जवाब दिला आला रे दुकान किती करणार आता नमस्कार कचरू शेठ. ओ कचरू शेठ नमस्कार म्हणले. अय दादा बघितलंच नाही का मागण्या बिगण्या हातोय सकाळ सकाळ हागंदारी बंद करायला लागलाय. काय म्हणला राहू दे नाही काढायचं तुला. जा पकड जा डुकर जा जा पकड ते डुकर पकड गेला बघ तिकडे. पळ पळ गेला बघ पळ. ए दुर्पे काय तोंडाकडे बघती. ते शायनिंग न करू तुझं तू बघ. शायनिंग ओढ पाचची. अरे तुला रे बरं हसा येतंय बाबा. वड पाची तू त्याचा पाची वडू. नाने मी तुला प्रोत्साहन देतो माझ्या वाचकते होय. अवघड्या गाड्या चेलगल माहित नाही काय तुला. IPL बघत नाही का नाने. आहे त्यांच्या नको ना आधी लागू. चल वड ए पांढरे. जब्या इकडे आहे ते. होय 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 ताई जरा पाणी देता का. काय नाणे सापडतं का नाही डुकार. हुई 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 जब्या इकडे आहे ते. हुई मॅच आहे आज लाईट नाही ना.
फॅन्ड्री पुन्हा घुसन र कपारीत दगड आडवी लावून ठेव. ए जब्या जाके डुक्कर धरू लाग. मारतो का एकट्याला म्हाताऱ्याला? अरे हॅलो. हा हॅलो. हा मनकी रात खेळी बसली काय? जी जी म्हणत ना ती दोन बापाचं. अगं तू कटिंग मध्ये घ्या. चायला त्या दुर्पीने रेड हॅट पकडलं. मग दुर्पी काय म्हणली? जेव्हा कुठे पुन्हा चौक रस्ता जब्या वडपाची जब्या कुठं लपलंय? बसला लपून वाला कमचा. काय काय करतो? काय करतो? काय करतो? काय करतो? वाढून वाढून कसा बसला केला तुझ्या नावानं? ए जब्या हंटच पुन्हा लपतो बाय लपतो बाय. दुसराच पॅन्ट्री गावाकडे खायला कोण वाटतं का? आमदाराच्या पुढचं हिरो समज सोय स्वतःला. हिरो समज सोय स्वतःला. मारता कशाला त्याला? मारता कशाला? तो डोक्यावर घेतलं त्याला. देवारात बसतो पुसतो तुला पुसतो तुला पुसतो तुला. दगड काय मारली मोड्या. फास घे फास घे फास घे.
फांगे करते दुकानात तुमच्या आईला आई घालव चल जायचं का थांबकी थोडा वेळ ठीक आहे टाक टाक बस टाक बघ ती दुर्प्या बघ पीटी उषा तेच दुकार दिसते बरं का कोणतं गोरपाड्याच्या डोंगराला चावलेलं तुला कसं काय माहिती ते बी काळच होतं ना अरे डुकरं काय लाल पिवळे असतात रे धर्मा बरोबर बरोबर नानी पडली का पार घेऊन जीव तोंड बंद एकदम बघ हेनरी आली आली नानाची पलट वास सुटलाय सगळा ए दुर्पे नीट पकड जाईल पळून पॅन्ट्री गपाई दातीच क्या तुझं तू पुढं बघून चाल शिवला असतं की वाजला काय दातीच क्या
तोंड सांभाळून बोलत जा. गावात राहायचं का नाही डुकरीने. अरे गप की काय करतो तू तिकडं कशाला दगड मार तू गप की चल तिकडे चल दादा जाऊ दे दादा जम्या